देशावरती हे संकट आलेलं आहे आणि हे संकट फक्त देशावर नाही, पूर्ण जगावरती हे संकट आहे. ज्या ठिकाणी गॅस निर्मिती होते, ज्या ठिकाणी इंधन निर्मित होतं, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संकट आलेलं आहे. परंतु याचा बाऊ केलेला आहे विरोधी पक्षांनी. चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवून जो घरगुती गॅस आहे, घरगुती सिलेंडर आहे, लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त त्याचं स्टोरेज केलेलं आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा काही प्रमाणावरती तुटपुंजा कुठे परिणाम झालेला आहे घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यावर, सप्लायवरती. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि तसा काही प्रॉब्लेम नाहीये. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे. पहिला आपण घरगुती नागरिकांना महत्त्व दिलेलं आहे, परंतु विरोधक याचं राजकारण करतायत. त्यांना माझी विनंती आहे की देशावरचं संकट आहे, त्याचं राजकारण कोणी करू नये. कामगार आणि या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत, पूर्वीपासूनची आमची मागणी आहे. आणि काय असतं की कायदा कानून सगळ्या गोष्टी आहेत. आता त्या कायद्या कानूनमध्ये हे बसतंय का? जागा मंजुरी आहे का? तेवढ्या जागा शिल्लक आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत. चांगल्या कामाकरता आमचा पाठिंबा नक्कीच आहे. कामगारांचं भलं होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.